सरिणी म्हणाला चिंब भिजवावं, वसंतानं कसं बहरून यावं, मोराना पिसारा फुलून दिल खुलासपणे नाचावं, अशा रम्य वातावरणामध्ये हा सोहळा सुरू आहे. आणि मला सांगायला आनंद होतोय की फलटणवरून आलेली ही चिमुरडी आहे. खरं तर स्टेजवरती आल्यानंतर हात कापायला सुरू होतात, पण ही 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करणारे राजनंदिनी आपल्या समोर मनोगत व्यक्त करते. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेली सधन संपन्न गणरायाची सांगली आणि मानदेशाच्या मानगंगेवर वसलेल्या आटपाडी, सांगोला आणि जत या तालुक्यातील नवनिर्वाचित आमदारांचा त्रिवेणी संगमच जणू आज सांगलीत होतोय. तुडुंब भरून वाहणारी कृष्णामाई आता मानगंगेला देखील कायम भुहाती ठेवणार आहे. हळदीची सांगली, सोन्याचं सांगोला आणि अस्सल गावरान ज्वारीचं जत या निमित्ताने एकत्र आले याचा मला मनस्वी आनंद होतोय. नमस्कार सर्वांना. मी राजनंदिनी, आदरणीय माजी मंत्री डांगे अप्पा, यशवंतात्या गडदे व इथल्या सर्व आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानून मी माझ्या मनोगतास सुरुवात करते. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, ज्याला नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. अरे ज्याचे पाय असावे जमिनीवरती, अरे ज्याचे पाय असावे जमिनीवरती, आकाश कवेत घेताना हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना, काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता या दफ्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. असा निर्भीड अनकणखर पिंड असलेले आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुलूक मैदानी तोफ, जननायक, युवा नायक, विकास पुत्र, महाराष्ट्राचे युवा नेतृत्व, उपेक्षितांचा आवाज, दिनदुबळ्यांचे कैवारी, बुलंद तोफ, आक्रमक व फरडे व्यक्तिमत्व असणारे लोकप्रिय आमदार गोपचंद पडळकर साहेब. घेतलाचा निर्णय लढण्याचा, मग तलवारीची कसली भीती, घेतलाचा निर्णय लढण्याचा, मग तलवारीची कसली भीती, चल तयार हो थोपटून दंड, अनलाव छातीला माती, अनलाव छातीला माती. असा संदेश देणारे लढवय्ये व्यक्तिमत्व आमदार गोपचंद पडळकर साहेब. अनेक खोट्या केसेस मध्ये सांगलीच्या जेलमध्ये 2-2 महिने राहिलेल्या आमच्या ढाण्या वाघाचा सांगलीच्या स्टेशन चौकात एवढ्या मोठ्या दिमागात सत्कार होतोय. ही आमच्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. त्यांच्या बरोबरीने सांगली शहराचे आमदार सुधीर दादा गाडगीळ व स्वर्गीय डॉक्टर गणपतराव देशमुखांचा वारसा समर्थपणे चालवणारे सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. एक चारोळी या 3ही आमदारांसाठी शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. आणि फार मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात, जेव्हा
या अर्थाने आपण सगळे खरंच खूप भाग्यवान आहोत, कारण व्यासपीठावर बसलेली सगळी माणसं आपली आहेत. सांगलीला अजून चांगली करायची असेल तर या जिल्ह्याचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर साहेबांकडे देणे गरजेचे आहे. आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे जरी आज मंत्री नसले तरी सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी ते महामंत्री आहेत, कारण सांगलीचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा त्यांना भक्कम पाठिंबा व साथ आहे. आणि माझे मन सांगतंय की ते पुढील काळात सांगलीचे पालकमंत्री होतील, कारण या सर्व मायबाप जनतेचे शुभाशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. सांगलीकरांना माझी विनंती आहे की माननीय गोपीचंद पडळकर साहेबांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी साथ द्या. आणि ती साथ तुम्ही द्याल याची मला खात्रीच नाही तर ठाम विश्वास आहे. मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना नम्र आवाहन करते की आपण आता लवकरच आमच्या पडळकर साहेबांना मंत्री बनवा आणि इथल्या सांगलीतल्या एका नेत्याचा करेक्ट कार्यक्रम करा. ते तुमचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवतील. शेवटी माझ्या नेत्याविषयी मोठ्या अभिमानाने एवढंच म्हणते की मेरा अक्स भी वो, मेरी छाया भी वो, मेरा हमदम भी वो, मेरी सरमाया भी वो, मेरी गीता भी वो, मेरे कुरान भी वो, मेरी पूजा भी वो, मेरी अजान भी वो, मेरा सुकून भी वो, मेरा जुनून भी वो, मेरा होश भी वो, मेरा जोश भी वो, मेरा होश भी वो, मेरा जोश भी वो. इस जहां में उससे कोई नहीं, मेरे ख्वाब में हस्ती पे छाया है जो. कोई पूछेगा कौन है तेरा रह गुजर, मैं कहती हूँ मेरा गोपीचंद पडळकर है वो, मेरा गोपीचंद पडळकर है वो. आजचे गोपीचंद हे उद्याचे गोपीनाथ मुंडे असतील हे भविष्य सांगते. एवढंच बोलून लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब, आमदार सुधीर दादा गाडगीळ, सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख या तिघांनाही त्यांच्या यशस्वी गगनभेदी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय भारत. कसा आवाज जमतोय का तुम्हाला?